राम राम मंडळी. आधी एक गोष्ट सांगा, आजकाल माणूस दोनच गोष्टींना घाबरतो. एक बँकेचा EMI आणि दुसरी बायकोचा कुठं आहेस हा फोन. फोन वाजला की हातपाय कसे काकडतात. हॅलो, बायको म्हणते कुठं आहेस. मी म्हटलं अगं मित्रांसोबत आहे. ती म्हणाली व्हिडिओ कॉल कर. मी म्हटलं नेटवर्क नाही. ती म्हणाली खोटं बोलू नकोस, तू आताच व्हॉट्सअपवर ऑनलाईन दिसलास. मोबाईलनं सगळ्यांचा संसार खराब केला. आधी नवरा बायको रात्री गप्पा मारायचे, आता दोघंही मोबाईल बघत असतात. एक इंस्टाग्राम, दुसरं फेसबुक, आणि मध्ये नवरा चार्जर शोधत असतो. माझी बायको ना माझा मोबाईल CID सारखा चेक करते. पासवर्ड टाकला की मागून उभी, कोण आहे ही पूजा. Oh my God. मी म्हटलं अगं Amazon डिलिव्हरी वाली आहे. ती म्हणाली मग रात्री 11 वाजता थँक्यू कशाला पाठवलास. मी म्हटलं अगं पार्सल आलं म्हणून. ती म्हणाली मला वेळ समजलंस का. एकदा मी झोपलो होतो, रात्री 2 वाजता बायको उठवते, उठ. मी घाबरलो. म्हटलं काय झालं. ती म्हणाली स्वप्नात कोण हसत होतंय. मी म्हटलं अगं स्वप्न होतं. ती म्हणाली उद्या ती स्वप्नातली भेटली तर बघ. आमच्या गावात एक काका आहेत, त्यांनी नवीन स्मार्टफोन घेतला. मी विचारलं काका कसा वाटतो. ते म्हणाले फोन भारी आहे, पण बायकोनं फेसलॉक लावून ठेवलं. आता माझाच मोबाईल मी उघडू शकत नाही. बायको म्हणते मी सुंदर दिसते का. हा प्रश्न नसतो, हा सरकारी एक्झाम असतो. हो म्हटलं तर म्हणते मग शेजारच्या वहिनीकडे का बघत होतास. नाही म्हटलं तर त्या दिवशी उपाशी झोपायचं. एक दिवस मी ठरवलं आज दिवसभर मोबाईल वापरणार नाही. 5 मिनिटांनी खिशात हात गेला, फोन नाही. 10 मिनिटांनी पुन्हा खिशात हात. अर्ध्या तासाने फोन फ्रीजमध्ये सापडला. का. कारण पाणी प्यायला गेलो आणि फोनच ठेवून आलो. बायकोला रील दाखवायला गेलो, ती म्हणाली हे बघ त्या नवऱ्याने बायकोला सोन्याची चेन घेतली. मी म्हटलं ते रील आहे. ती म्हणाली मग तू पण रील बनव, मला चेन घे. मंडळी मोबाईलची बॅटरी संपली तर पॉवर बँक चालतो, पण बायकोला राग आला तर पूर्ण गावची बँक लावली तरी चार्ज होत नाही. धन्यवाद मंडळी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.